आज आपण नेचरचा एकदम फंडामेंटल लॉ जो आहे तो शिकणार आहोत, विच इज न्यूटन्स थर्ड लॉ. न्यूटन्स थर्ड लॉ काय सांगतो? एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. पण ते कसं आज काही उदाहरणांच्या माध्यमातून खूप सिंपल पद्धतीने मी तुम्हाला आज एक्सप्लेन करणार आहे आणि त्यासाठी एक छोट्या ॲपरेटसचा मी यूज करत आहोत. आता याच्यामध्ये बघितलं तर इथे काय आहे, सिंपल एक 5 बॉल सिक्वेन्समध्ये हँग केलेले आहेत. यासाठी पहिलं एक्झाम्पल देण्यासाठी मी काय करतोय, एक बॉल जो आहे ते थोडासा मी स्ट्रेच केला आणि आता मी रिलीज करणार आहे. न्यूटन्स थर्ड लॉ काय सांगतो? इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. ज्यावेळी मी रिलीज करेल त्यावेळी बाकी 4 बॉलवरती किती फोर्स लागणार आहे? एक बॉलच्या वेटचा फोर्स लागणार आहे, बरोबर. तर इक्विव्हॅलेंटली तिकडनं किती बॉल रिलीज झाले पाहिजे? एकच बॉल रिलीज झाला पाहिजे. तसं खरंच होतंय का? लेट्स चेक इट आउट. हिअर वी गो. आहे ना इंटरेस्टिंग? रादर दॅन सगळे बॉल मूव्ह होण्याऐवजी त्या बाजूने फक्त एकच बॉल मूव्ह होत आहे. लेट मी टेक इट वन स्टेप फर्दर. आता मी काय करतोय, इन्स्टेड ऑफ 1 बॉल मी आता 2 बॉल रिलीज करणार आहेत. ओके, 2 बॉल मी स्ट्रेच केले आणि रिलीज केले. सेंटरचा बॉल तिथेच राहतोय आणि फक्त 2 बॉल मूव्ह होत आहेत. हे खूप खूप जास्त इंटरेस्टिंग आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जी आपल्याला इथे लक्षात ठेवायचं, हा फोर्स जो आहे तो सायमल्टेनियसली लागतोय, असं नाही की त्यामध्ये काही लॅग आहे. आणखीन 1-2 उदाहरणं मी तुम्हाला देतो. लेट्स टेक एन एक्झाम्पल ऑफ दिस बलून. या बलूनमध्ये काय आहे? एअर आहे. दी मुवमेंट मी या इथनं हा पकडलेला आहे, हे रिलीज जर केलं तर काय होणार आहे? इथनं जोरात हवा बाहेर निघणार आहे. मग हवा या डायरेक्शनला बाहेर निघते तर इक्वल अँड अपोजिट इन्स्टंटेनियस सायमल्टेनियस फोर्स कोणत्या डायरेक्शन लागणार आहे? या डायरेक्शनला, विच इज टुवर्ड्स माय लेफ्ट साइड. लेट्स चेक इट आउट. आणि बलून तिकडे गेला. सो एक्झॅक्टली थर्ड एक्झाम्पल, लेट्स से तुम्ही कार ड्राईव्ह करत आहात आणि कार रस्त्यामध्ये चालवत असताना कुठेतरी क्रॅश केली, तर तुमच्या कारने लेट्स से तुमची कार एखाद्या वॉलवरती क्रॅश झाली आहे, तर वॉलवरती खूप जोरात तुम्ही फोर्स एक्झर्ट करतात. बट इक्वल अँड अपोजिट काय होतं? तुमची कार सुद्धा रिव्हर्स डायरेक्शनमध्ये क्रॅश होते आणि तुमच्या कारवरती पण रिव्हर्स फोर्स पडतो आणि त्यामुळे तुमची कार ऑटोमॅटिकली डॅमेज होते. दिस इज व्हॉट इज सिंपल बेसिक ऑफ न्यूटन्स थर्ड लॉ.